मला अभ्यास येत नाही. मला मला भाव कळतो, मला इमोशन कळतं, मला एक्सप्रेशन कळतं. वो जो जर्नी थी और वो फाइट था, वो स्ट्रगल था कि वो चाहती थी, एक गुस्सा भी था उनके अंदर में, पर वो उसकी अंडरलाइनिंग में प्रेम था. तो ये बहुत सारी क्वालिटीज जो मुझे पकड़ में आई, जो उनकी सोल थी अवली की. सबसे बड़ा स्ट्रेस बस्टर जो है उनके अभंग हैं. हाँ. उनको आप सुनिए, उनको उनके मीनिंग को आप समझ लीजिए, तो आपका नैया पार है. हाय हॅलो नमस्कार, मी रुचा मुळे. रोलिंग स्कोप या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आता 18 जुलैला महाराष्ट्रात संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटातले कलाकार ज्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत, सगळ्यात पहिले सुबोध दादा जे संत तुकाराम यांची भूमिका निभावणार आहेत, त्यानंतर शिवा सूर्यवंशी आणि पंजाबन मुलगी आपण म्हणू शकतो जिनी याच्यामध्ये आवलीची भूमिका निभावली आहे. तुमचं तिघांचं मनापासून स्वागत. दादा जेव्हा पोस्टर बघितलं सगळ्यात पहिले, इतका बारीक अभिनय ना, म्हणजे हे मी बोलणं योग्य की अयोग्य मला माहित नाही, पण अगदी कशा पद्धतीने चेहऱ्यावरची एक एक सुरकुती हल्ली पाहिजे, कशा पद्धतीने हावभाव आले पाहिजेत, हे पोस्टर मध्ये दिसतं. एवढा बारीक अभ्यास कशा पद्धतीने मॅनेज केलाय? मला अभ्यास येत नाही. मला भाव कळतो, मला इमोशन कळतं, मला एक्सप्रेशन कळतं. आणि ते कळाल्यानंतर आपण त्याला पोर्ट्रे कसं केलं पाहिजे, ते दाखवलं कसं गेलं पाहिजे, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ह्याच्यावरती मला असं वाटतं की ते चांगलं होणं न होणं हे तुझा आशीर्वाद असतो आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असेल, त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं वाटत असेल. ये भगवान का नाम, भगवान नाम का जप, यही वेदों का सार है, उपनिषद का तत्व है, शास्त्रों का आधार है. राम कृष्ण हरी, राम कृष्ण. पण अभ्यास वगैरे असं करून मी नाही, मला ते जमत नाही. मी काय होत नाही, मी समर्पित होतो, वा वा. शरण जातो. आणि मला असं वाटतं मी शरण गेल्यानंतर ज्या व्यक्तिरेखेला मी शरण गेलोय ती व्यक्तिरेखा माझ्याकडे करून देते. म्हणजे भूमिका निवडते थोडक्यात. भूमिका निवडते आणि मी भूमिकेला समर्पण करतो. मी त्याला सांगतो की मला काही येत नाही, जे करायचं ते तू माझ्याकडे करून दे, तू सांगशील तसं मी करणार. यस. शीना, आपका अवली का किरदार है, तो उस किरदार के बारे में आप क्या बताओगे? अवली का किरदार बहुत ही एक तो सबसे पहले मुझे लगता है कि उनके अंदर में एक बहुत ही डिटर्मिनेशन है, बहुत करेज है, सैक्रिफाइस और एक प्रेम जो उनके संत तुकाराम महाराज के प्रति जो अंडरलाइन करता है. जितना भी उनके शेड्स थे, मुझे लगता है वो एक डोमिनेट करता था. तो वो जो उनका स्ट्रगल था, उनकी जो यातना थी, पीड़ा थी, वो सारी चीजें एक मुझे समझ में आया जब मैंने स्क्रिप्ट पढ़ा और जितनी भी लिटरेचर मैंने पढ़ी, कि वो एक तरीके से उनके संत तुकाराम महाराज के प्रति और वो क्या गो थ्रू कर रहे थे, जब वो पीड़ा और जो स्ट्रगल और जो सप्रेशन वो उन्होंने एक्सपीरियंस किया, तो एक तरीके से वो भी वो एक्सपीरियंस करते. जाओ, मैंने तुम्हें परिवार की और कुटुंब की जिम्मेदारियों से मुक्त किया. तुम्हारे बिना तुकाराम का चरित्र अधूरा है. और एक चीज मुझे समझ में आई कि हर एक औरत के अंदर में एक भाव होता है कि उनके पति उतना ही रिस्पॉन्सिबिलिटी, अटेंशन फैमिली को दे जितना वो अपने बड़े मिशन को दे रही है. तो संत तुकाराम महाराज का बहुत बड़ा मिशन था. तो वो उन्होंने समर्पण किया अवली में. बट वो जो जर्नी थी और वो फाइट था, वो स्ट्रगल था कि वो चाहती थी, एक गुस्सा भी था उनके अंदर में, पर वो उसकी अंडरलाइनिंग में प्रेम था. तो ये बहुत सारी क्वालिटीज जो मुझे पकड़ में आई, जो उनकी सोल थी अवली की. और वो फिर जब मैं सेट पे गई और सुबोध जी के साथ इन्होंने मुझे हेल्प किया, सपोर्ट किया, मेरे डायरेक्टर आदित्य ओम ने जिस वे में मुझे गाइड किया, तो तब अवली मुझे लगता है वहां पर जो मैजिक निकल के आया, वो ऑन सेट वो निकल के आया. वो एक तरीके का अलग ही एक क्रिएशन था और वो एक प्रोसेस था जो मुझे लगा कि ऑन सेट सुबोध जी के साथ काम करके, आदित्य जी की डायरेक्शन और जितने भी हमारे टीम मेंबर्स थे, वो एक तरीके से वहां पर अवली ब्लूम हुई. पर आप इतनी स्वीटली बात कर रहे हो, मुझे नहीं लगता कि आप ऐसे गुस्सा वगैरह कुछ हो सकती. इट्स वेरी स्वीट. शिवा सर, आप क्या कहोगे आपके किरदार के बारे में? मैं मम्बा जी प्ले कर रहा हूँ, जो संत तुकाराम महाराज के जीवन में रोड़े पैदा करता है, ईर्ष्यालु है. और अभिनय के प्रति यही कह सकते हैं कि जब आप अच्छे अभिनेता के साथ काम करते हैं तो आपका काम आसान हो जाता है. हाँ. तो मैं तो बहुत ही सामान्य अभिनेता हूँ, अभी सीख ही रहा हूँ.
और सुबोध दादा के साथ जब काम करने का मौका मिला उनके साथ, तो चीज़ें धीरे धीरे आसान हो गई और मैं ज़्यादा रिशालू हो गया, तो वो वैसा करने का और मौका मिला। तो ये है जो उनके मुंबा जी का ऐसा किरदार ही है, तो वो हमने किया जी। दादा, जेव्हा आपण एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका करत असताना आपण स्वतःला सतत सतत शोधत जातो, की संत तुकाराम महाराजांची भूमिका करताना असं तुम्हाला कुठे वाटलं की तुम्ही स्वतःला शोधत आहात, एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून? संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य शोध आहे. खरंच. त्या अंतरीण परमात्म्यापर्यंतचा त्यांचा शोधाचा प्रवास चालू आहे. आपण का जन्माला, हू एम आय इथपासून सुरू झालेला प्रवास आहे. मी कोण आहे नेमका? हो हो. आणि मग मी जर आहे तर मी आजूबाजूला परिस्थिती अशी काय जी माझ्या विचारांच्या आणि आमच्या भक्तीच्या विसंगत आहे. मग आपण इथे येण्याचं प्रयोजन काय, या निसर्गाचं प्रयोजन काय, या विश्वाचं प्रयोजन काय? मला असं वाटतं या सगळ्यातली या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता संत तुकाराम महाराजांमधला व्यापारी कमी आणि कवी आणि भक्त जास्तीत जास्त बनायला लागला. तर मला असं वाटतं हा तुझा शोध चालूच असतो, की तुला शेवटपर्यंत शोध लागत नाही की आपण नेमके कोण होत. आणि ज्यांना शोध लागतो, जे कोण आहेत ते संत होतात किंवा ते परमात्मे होतात, ते महान होतात, महात्मा होतात. आपण आपल्यासाठी सामान्य माणसं असतात ती फक्त शोधतच राहतात. आणि मला असं वाटतं ते सामान्य पण मला जास्त भावतं, कारण शोध संपत नाही. प्रत्येक भूमिकेला आपला नवीन शोध चालू होतो, प्रत्येक भूमिकेला आपल्याला नवीन आव्हानं आपल्या समोर येतात. आणि आपण सामान्य असल्यामुळे प्रत्येक भूमिकाच आपल्यासाठी, तुकाराम महाराजांची असो किंवा कुठली एखादी काल्पनिक व्यक्तिरेखा असो, ती आव्हानात्मकच असते, कारण ती आपल्याला लोकांपर्यंत खऱ्या पद्धतीने पोहोचवायची असते. आणि ती खऱ्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी तुम्हाला इंटरनल एक टर्मॉइलमधून जायला लागतं, तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायलाच लागतो, पण व्यक्तिरेखेचा शोध घ्यायला लागतो. आणि या सगळ्यांना त्याचं खरेपणा लोकांसमोर आणायला लागतो. त्यामुळे शोध हा एक अंतहीन प्रवास आहे, तो न संपणारा प्रवास आहे. आणि त्याचीच कलाकार म्हणून त्याची जास्त ऍक्च्युअली म्हणजे तिथे स्वतःचा आपण शोध लागतो म्हणतो, ते कदाचित हेच असावं. श्रीनाथ, जब आप ये किरदार प्ले कर रही थी तो आवली का आपके पर्सनल लाइफ पे किस तरह से इम्पैक्ट हुआ? मतलब किस तरह से आपको आवली बहुत अच्छी लगने लगी, लाइक पर्सनल लाइफ, और आपने बहुत सीखा आवली से, ऐसे कब लगा? जब मैंने स्क्रिप्ट पढ़ा और आदित्य जी की जो विजन थी अवली को लेकर, मुझे लगा कि कहीं ना कहीं अवली के अंदर में एक रिबेलियस, एक रेवोल्यूशनरी, एक तरीके का डिटर्मिनेशन था. और मैं खुद पर्सनल लाइफ में भी, मुझे भी बहुत गुस्सा आता है जब कोई किसी के जो अधिकार है, जो राइट्स है, वो एक्चुअली लड़ी एक तरीके से अपने राइट टू फैमिली, राइट टू लाइफ के लिए वो हमेशा खड़ी हुई. तो वो एक, और मुझे लगता है कि वो कहीं ना कहीं सबके अंदर हमारे में है कि जो चीज आपको सही लगे उसके लिए आप खड़े हो. तो वो चीज मैंने बहुत अच्छे से पकड़ी. मुझे लगता है कि वो जो सोल थी अवली की, और वो क्यों लड़ती थी, क्योंकि उसे जो लगता था सही है उसके लिए लड़ती थी, और वो दूसरों के लिए, अपने फैमिली के राइट्स के लिए, और अपने जो प्रेम था उनके अंदर में संत तुकाराम महाराज के लिए, वो पूरा एक तरीके से एक जो रिबेलियसनेस था उनके अंदर में, वो मुझे मेरे अंदर एज अ सोल टू सोल मुझे बहुत कनेक्ट हुआ. एंड आई होप कि आपको ये नई अवली अच्छी लगी. ये अच्छी लग रही है, बताइएगा. हमारे सबका किरदार जी, सुबोध जी ने जिस वे में परफॉर्म किया है, इनका जो ही इज अ मास्टर क्राफ्ट. व्हेन यू वॉच हिम ऑन स्क्रीन, जब इनके साथ मैंने काम किया है, बट व्हेन यू वॉच हिम इवन परफॉर्म, जब वो सेट पे आते थे, तो एक तरीके से जिस वे में ये कैरेक्टर, मतलब आप इनको टेक्निक पूछोगे, पर ये मुझे लगता है कि एक वो होता है ना कि आप एक कैरेक्टर के साथ में एक हो जाते हो. फिर जब आप ऑफ सेट रहते हो कुछ और हो, लेकिन वो एक कमिलियन का जो कहते हैं, देखिए ये मैजिक इनके अंदर में था, वो भी मुझे लगता है कहीं ना कहीं इफेक्ट किया. और हमारे ऑन स्क्रीन जो हम केमिस्ट्री और अवली को एक तरीके से, वो भी एक शेड्स सपोर्ट, एक डायरेक्शन मिला मुझे बहुत सुबोध जी से. ही इज अ मॅजिशियन, मतलब कह ही सकते, डेफिनेटली. तुकाराम महाराज म्हटलं दादा, की तुकाराम महाराजांचे अभंग येतातच. त्यांचा सगळ्यात जास्त आवडणारा अभंग असं कोणता आहे? खूप आहेत. मला असं वाटतं की, पण तरी मला असं वाटतं की सगळेच विठ्ठल भक्ती असे खूप आहेत. पण वृक्षवल्ली आम्हा सोयारे म्हणायचे, निसर्गाशी पूर्ण एकरूप होणारा असा तो अभंग आहे. आणि ज्या संताला आपल्या सभोवतालचं भान आहे, तो संत किती मोठा असतो. आप लोगों को कौन से अभंग उनके पसंद आए? सभी जितने भी अभंग हम तो बाय हार्ट हो गए थे सभी अभंग, क्योंकि जब शूटिंग के दौरान प्ले होते थे, मैं रिकॉर्डिंग में भी था, तो रूप पाहता लोचनी, तो बहुत प्यारा सभी अभंग जे थे, कीर्तन करावे थे अन्ना, जब
इतने सारे सब के सब। और वो जो अब हमारे जो शूटिंग करने दूसरे लोग आते थे, वो सब साथ में सीख गए। हाँ शूटिंग के दौरान सब सीख गए अभंग, वो गाने लगे उसी ट्यून में। हाँ ड्यूरिंग शूट शूट ड्यूरिंग ओके शूट। वाह और सबसे ब्यूटीफुल मैसेज जो उनका था हम्म। संत तुकाराम महाराज का कि इफ यू बिलीव इन समथिंग फ्रॉम योर हार्ट यू कैन अचीव इट। वो एक मुझे लगता है कि वो एक मिरेकल थे। वो एज एन एग्जाम्पल भी लीड करते थे और वो सबको बिलीव करवाते थे कि वो आपके अंदर में है वो पावर। वो गॉड जो बोलते थे वो है, पर वो आपको ढूंढना पड़ेगा, विश्वास करना पड़ेगा, ट्रस्ट करना पड़ेगा। दैट वाज आई थिंक द मोस्ट ब्यूटीफुल पार्ट ऑफ ऑल द अभंग, द लिटरेचर, द हिस्ट्री, एंड आई थिंक इट्स ट्रुथ। यस आई रियली अप्रिशिएट यू। मतलब ये आप हिंदी होके भी आपने इतना स्टडी किया और आपको पता है कि उसमें क्या है, किस चीज का मतलब करना है, मतलब इस तरह से किरदार किया, ऐसा कुछ नहीं है। व्हेरी सिन्सिअर आणि हे मराठी लिटरेचरचा अभ्यास प्रचंड मोठा आहे, त्याच्यामध्ये असं काही छोटीशी गोष्ट केली आणि झालं असं होत नाही. आणि एखादी वेगळ्या प्रांतातले कोणीतरी करतंय, मराठी व्यक्ती करते, त्यांना जास्त अभ्यास असतो. थैंक यू। आई होप कि जो हमारे आज की जनरेशन तक ये मैसेज पहुंचे। डेफिनेटली और ये डेफिनेटली जो फिल्म हमने हिंदी में बनाई है, पहली बार बन रही है हिंदी में, कि आप लोग देखें और ये हमारे आज की जनरेशन तक भी पहुंचे और ये मैसेज और ये कल्चर और ये और बढ़े, ये हमारी रूट्स क्या है। एक्झॅक्टली. संत तुकाराम महाराज ही भूमिका करत असताना कुठल्या मोमेंटला तुम्हाला असं वाटलं की यांच्याकडून ही गोष्ट जर मी शिकलो तर माझ्या मेंटल हेल्थला प्रचंड सपोर्ट होणार आहे आणि मी आयुष्यात पुढे जाणार आहे, किंवा बास ही गोष्ट शिकण्यासारखीच आहे? संवाद. वा मला म्हणजे असं खरंच वाटतं ते अभंग म्हणजे सगळा विठ्ठलाशी असलेला संवाद होता. जसं आपण मित्राशी एखाद्या खूप मनमोकळेपणाने सखा, ज्याला आपण मित्र म्हणूया, सखा म्हणूया. मित्र आणि सखामध्ये खूप फरक आहे. सखा कृष्ण सुदामा हे सखा होते, खरंच सखा ते मित्र नव्हते. सखा. तर ते जे नातं आहे सखा असल्यानंतरच, ते नातं महाराजांच्यात आणि विठ्ठलामध्ये होतं. ते सखा होते. आणि ते सखा असल्यानंतर आपल्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी आपण त्याला सांगतो. कधी कधी त्याला जाब विचारतो, कधी कधी तक्रार करतो, कधी कधी कौतुकाने सांगतो, हक्काने करतो. कधी जाणीव करून देतो. मला असं वाटतं या सगळ्या अभंगांमधनं त्या विठ्ठलाशी केलेला मुक्त संवाद आहे, त्या सख्याचा, म्हणजे तुकाराम महाराजांचा आपल्या सख्याबरोबर केलेला संवाद आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये आपण सतत काही घटना झाल्यानंतर आपण त्याच्यावरती लिहितो की अशी कुठली गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही एकदा जवळच्या व्यक्तीशी बोलत का नाही, तुम्ही कोणाला सांगत का नाही. बरोबर. तर हा संवाद संतांचा होता म्हणून ते इतकं काम करू शकतो. तो संवाद खूप महत्वाचा आहे, जो त्यांच्यासाठी होता त्यांच्या परमेश्वराबरोबरचा, आपल्यासाठी आपल्या माणसांबरोबरचा असेल, कोणाबरोबरचा असेल. आणि गरजेचं नाही की संवाद झाल्यानंतर समोरच्यानी तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, एखादी प्रतिक्रिया दिली पाहिजे, एखादं सोल्युशन दिलं पाहिजे. गरजेचं नसतं. ते सोल्युशन तुम्हाला माहिती असतं, ते तुमच्याकडेच असतं. फक्त ते मोकळं होणं गरजेचं असतं. आणि हे बोलल्यानंतर जेव्हा तो हलका आणि शांत होतो, मग तिकडनं तो निघून जातो. मला असं वाटतं तुम्ही कोणाशीही बोला, तुम्ही पत्र लिहा, तुम्ही कागदावरती लिहा आणि ते कागद पाण्यात टाकून द्या, तो फाडून टाका, तो जाळून टाका, पण बोला. जोपर्यंत तुम्ही आतमधलं साचलेलं बाहेर काढत नाही, पाण्याचं जग रिकामं करत नाही, तोपर्यंत पुढचं पाणी तिथे भरू शकत नाही. इतकं सोपं आहे. ते जे भरलंय ते रिकामं करा जेव्हा नवीन काहीतरी भरेल. त्यामुळे तुम्ही कोणाशीही बोला, पण बोला मोकळे मला व्हा. माणसांशी कुठलं कम्फर्टेबल वाटत नसेल, देवळात जाते मूर्तीशी बोला, कोणाशीही बोला, पण बोला आणि आउट व्हा. म्हणजे सोशल मीडियावरती बोलू नका, दॅट इज नॉट द प्लेस. बाकी तुम्ही कोणाशी बोला. खरंच है. आप दोनों क्या कहोगे इसके बारे में? मतलब संत तुकाराम महाराज की ओर से आप कौन से ऐसे चीज सीखे हो जो मेंटल स्ट्रेस बस्टर कह सकते हो? सबसे पहले तो सबसे बड़ा स्ट्रेस बस्टर जो है उनके अभंग हैं. हाँ. उनको आप सुनिए, उनके मीनिंग को आप समझ लीजिए, तो आपका नैया पार है. और उनके जीवन की जो घटनाएं हैं वो आपको बहुत कुछ सिखा के जाती हैं. तो मैं सबसे मुख्य जो कहूँगा उनके जो अभंग हैं, मतलब जो है वो अभंग में है. हाँ, अभंग में है सब इथे कुछ. कधीही भंग होत नाही, ते अभंग आहेत, ते खरंच अगदी हाँ, सत्य आहे. सब कुछ अभंग में ही है. चिना, आप क्या कहोगे? अवेयरनेस इन इक्वालिटी, जो एक अवेयरनेस उन्होंने क्रिएट की इक्वालिटी के थ्रू, वो बहुत ही सटल वे में अभंग के थ्रू, लिटरेचर के थ्रू जो उन्होंने लिखी, और पोइट्री के थ्रू, आर्ट के थ्रू कल्चर रेवोल्यूशन जो वो लेके आए, यही तो उनका मेन मूल्य था कि वो कैसे अवेयरनेस क्रिएट करे एक अपने अंदर में,
फिर सोसाइटी में, और फिर उसको आप कैसे लेके एक ह्यूमन रेवोल्यूशन को लेके एक सोसाइटल रेवोल्यूशन और एक स्पिरिचुअल रेवोल्यूशन को कैसे लेके आए। तो मुझे लगता है ये चीज अगर हम अपनी लाइफ में थोड़ा भी अप्लाई कर पाए तो वो मेंटल पीस ऑटोमॅटिकली आ जाए। डेफिनेटली ऍट द लास्ट मी सगळ्यांना म्हणेन की हा चित्रपट बघून नक्की तुकाराम महाराजांना वाटेल की तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने. वा, त्यामुळे असाच तुमचा चित्रपट होईल, त्यांचे आशीर्वाद आहेतच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबत मी सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा म्हणेन की आवडीने आवर्जून हा चित्रपट 18 जुलैला बघायला विसरू नका. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू. थँक्यू.